आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे। आपण जाणार आहोत आर्किटेक्चर इंटेरियर डिझाइन एक्झिबिशन 2024 ला भेट देण्यासाठी। तर हे कुठे आहे तर डिटेल ॲड्रेस मी इथे दिलेला स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता आणि डिस्क्रिप्शन मध्ये सुद्धा मी हा ॲड्रेस देणारच आहे। आता पुढे पाहणारच आहोत की या एक्झिबिशन मध्ये आपल्याला काय काय पाहायला मिळणार आहे। तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राइब करा, कारण असे छान छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे। आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर लाईक आणि कमेंट करायला सुद्धा विसरू नका, की जे एकदम आमच्यासाठी खूप महत्त्वाचं असतं की आम्हाला भरपूर प्रोत्साहन मिळतं या सगळ्यांमुळे। तर एक छोटीशी कमेंट नक्की करा। चला तर मग आपण आता निघूया। आम्ही पोचलेलो आहोत या मॉलला, ईशान्य मॉलला, येरवडा येथे। समोरच बघू शकता तुम्ही, समोर एंट्रन्स आहे। आम्ही पार्किंग केलं आणि त्यानंतर आता निघालो आहोत। मॉलच्या आतून एंट्री होती आणि मग ते बाहेरच्या साईडला पूर्ण सगळे स्टॉल होते। बघू शकता भरपूर मोठासा हा मॉल होता, भरपूर शॉप्स होते इथे बघू शकता। आता इथून गेल्यानंतर आम्ही पुन्हा खालच्या बेसमेंट साइडला हे सगळे एक्झिबिशनचे स्टॉल जे आहेत ते लागलेले आहेत। स्टॉल भरपूर असल्यामुळे मी फक्त तिथलं शूटिंग घेतलं की जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना आपल्या घराचं इंटेरियर किंवा घरासाठी आपल्याला काय काय वस्तू कशा टाईपच्या हव्या आहेत तर त्याच्यासाठी मी खास हा व्हिडिओ बनवलेला आहे। किंवा कोणी जर आर्किटेक्ट इंजिनियर वगैरे असतील किंवा आणि इंटेरियर डेकोरेटर वगैरे असतील तर त्यांच्यासाठी खरंच युजफुल असा हा व्हिडिओ आहे। कारण आपण जे बांधकाम करतो त्याच्यामध्ये आपण काय काय वापरू शकतो, काय काय व्हरायटी नवीन आली आहे वगैरे। आणि जेवढ्यांचे नंबर मला मिळाले तेवढे नंबर मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलेच आहेत, नक्की तुम्ही चेक करून घ्या। आपण आता आर्ट स्टुडिओमध्ये आलेलो आहोत। बघू शकता खूप छान छान इथं आर्ट केलेलं आहे हे। आणि काय काय आहे ते आपण वैशाली आणि उल्हास यांच्याकडून ऐकून घेऊया। सर, आपल्या हा स्टुडिओ जो आहे तो किती वर्षापासून आहे? आम्ही दोघे आर्ट फील्डमध्ये काम करतो, पेंटिंग आणि स्कल्पचरमध्ये। आपला स्टुडिओ साधारण 15 वर्षापासून आपण स्कल्पचरचे कमर्शियल काम करतो। आपण इंटिरियर डिझाईन किंवा आर्किटेक्चरच्या रिक्वायरमेंट असतात त्यानुसार आपण त्यांना कस्टमाइज आर्टवर्क बनवतो। जसे की आपण हे म्युरल्स आहे, त्याच्यामध्ये आपण तिथे काही स्टोन पॅनल आहे, आपण इकडे बघू शकतो। आपण काही मिरर स्टोन दिले इंटेरियर ओके। आपण गार्डनसाठी आणि म्युरल्स डिझाईन केले जे आउटडोरसाठी। या जे पेंटिंगमध्ये आहे ते आपण वॉल म्युरल प्रोजेक्ट विथ लाईटिंग। ओके, वाव, बघू शकता तुम्ही खूप सुंदर असे डिझाईन्स बनवले त्यांनी। आर्टिफिशियल ट्रीज आहेत, कस्टमाइज आपण आर्टिफिशियल ट्रीज बनवतो। ओके, चेअर्स वगैरे आहेत। ओके। आणि कोणाला समजा कॉन्टॅक्ट करायचा असेल तुम्हाला समजा तर तुमचा नंबर शेअर करू शकता? हां, आपला स्टुडिओ आहे कात्रजमध्ये, द मल्टी आर्किटेक्ट स्टुडिओ, 9890872360। आपण या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि आपल्या डिझाईननुसार तुम्हाला कस्टमाइज आर्ट करू। ओके। आणि समजा कोणाला त्यांच्याकडे काही डिझाईन्स असतील तर तसं तुम्ही बनवून देता का? हो, आपण त्यांच्या डिझाईन तसं पण बनवून देता। ओके, तर बघू शकता तुम्ही सगळ्यांनी नक्कीच तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करा, कारण भरपूर आपण इथं पाहिलेले आहेत, भरपूर डिझाईन्स आहेत आणि हे खूप कमी डिझाईन्स आहेत। तुम्ही ज्यावेळेस त्यांच्या स्टुडिओला भेट देताल त्यावेळेस तुम्हाला तिथं भरपूर अजून काही फोटोज आणि त्यानुसार तुम्हाला बनवून मिळणार आहे सगळ्या गोष्टी। आम्ही मल्टी आर्ट इफेक्ट गेली 18 वर्ष आर्ट फील्डमध्ये काम करतोय आणि तुम्हाला तुमच्या घराचं, हॉटेलचं, सोसायटीचं, लॉबीमध्ये किंवा कुठल्याही ब्युटिफिकेशनचं कोणतेही काम जर करून घ्यायचं असेल तर नक्कीच मल्टी आर्ट इफेक्ट 24ला नक्की कॉन्टॅक्ट करा। थँक्यू सो मच। इकडे बघू शकता तुम्ही अशा प्रकारे लहान मुलांचे चेअर सुद्धा आहेत, वेगवेगळ्या फ्रूटच्या शेपमध्ये केलेले आहेत। मुलं तर नक्कीच खुश होणार अशा चेअर असतील तर। याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही जी मैत्रीण आहे, हा जो स्टॉल तुम्ही बघितला ती माझी एकदम बेस्ट फ्रेंड आहे आणि लहानपणीपासून म्हणजे जवळपास आम्ही 5 वर्षाचा असेल, 4 ते 5 वर्षाचं, तेव्हापासून आमची सोबत आहे। आपण आता आलेलो आहोत सॅन सोफा या एक्झिबिशनच्या या स्टॉलमध्ये। इथं भरपूर प्रकारचे बघू शकता तुम्ही, भरपूर प्रकारचे सोफा आहेत इथे, पाहू शकता भरपूर डिझाईन्स आहेत। आणि आता आपण मॅडम बरोबर बोलतो आहोत। हॅलो, नमस्ते मॅडम।
ओके मॅडम, आणि कोणाला कसं पाहिजे त्याप्रमाणे सुद्धा तुम्ही डिझायनिंग करून देता का? कस्टमायझेशनमध्येच काम करतो आणि जसं प्रत्येकाच्या घराचं साईज वेगळं असतं, तुमचे कलर पण वेगळे असतात, तुमचे इंटेरियरचे कन्सेप्ट वेगळे असतात, त्याच्याप्रमाणे आम्ही त्या साईजमध्ये त्या कलर्समध्ये वेगवेगळ्या पॅटर्न्समध्ये हँडल्स अँड ओके ओके, थँक्यू सो मच मॅडम. मॅडम प्लीज तुमचा नंबर शेअर करता का? कारण आपल्या YT फॅमिलीमध्ये जर कोणाला काही तुमच्याकडून असं ऑर्डर स्पेशल करून घ्यायचं असेल समजा, तर त्यांच्यासाठी नंबर. माझा नंबर आहे 963826 आणि माझ्या फ्रेंड्समध्ये आमची इंस्टा पेज आहे, त्याला फॉलो करू शकता. ओके, थँक्यू सो मच. अशा प्रकारचं आपण पॅसेजमध्ये वगैरे सुद्धा किंवा आपलं जी गॅलरी असते गॅलरीची एक वॉल अशा प्रकारे करू शकतो. त्यानंतर लाईट्स बघू शकता तुम्ही. आणि महत्त्वाचं म्हणजे लाईट्सचे जे बटन्स असतात तर ते बटन्ससुद्धा आपल्याला हव्या त्या प्रकारचे आपल्या मनाप्रमाणे जर मिळाले तर खरंच किती सुंदर आपलं घर दिसणार आहे. बघू शकता तुम्ही इथं वेगळ्या वेगळ्या टाईपचे सगळे बटन्स होते, कलर्स वेगळे वेगळे. त्यानंतर डिजिटलमध्ये सुद्धा बघू शकता, डिजिटलमध्ये सुद्धा आलेले आहेत तसे बटन्स. आपण फ्लोअरसाठी अशा टाईपच्या डिझाईन करू शकतो. बघू शकता तुम्ही खूप छान छान अशा डिझाईन्स होत्या, मार्बलमध्ये आहेत या बनवलेल्या. पाहू शकता तुम्ही साईडनी प्लेन आणि सेंटरला जरी असा एखादा स्क्वेअर केला तरी खूप सुंदर असं डिझाईन दिसतं फ्लोअरला. फर्निचरसाठी सनमाईकचे वेगवेगळे शेड्स होते इथं बघू शकता तुम्ही. खूप सुंदर असं आहे, पाहू शकताय खूप छान असं आहे. इथे आहे तो बेड अँड बाथ असा स्टॉल होता हा. तिथं बाथरूममध्ये आपल्याला जे टॉवेल्स किंवा जे गाऊन्स वगैरे असतात त्या टाईपचं सगळं होतं इथं बघू शकता तुम्ही. त्यानंतर बेडरूमसाठीचे बेड, त्यानंतर पडदे वगैरे या सगळ्या गोष्टी होत्या इथं. हे आहेत ते लाईट्स वगैरे आहेत, आपण कसे लाईट आपल्या घरासाठी यूज करू शकतो. त्यानंतर चेअर्स आहेत वेगळ्या वेगळ्या, पाहू शकता वेगळे वेगळे डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये. कम्फर्टेबल अशा चेअर्स आहेत, बऱ्याच डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये पाहू शकता. इकडे भरपूर वेगळ्या वेगळ्या प्रकारचे डिझाईन्स होते पूर्ण आपले वॉल डेकोरेट करण्यासाठी. किंवा तुम्ही इथं बघू शकता वेगळ्या वेगळ्या प्रकारचे म्हणजे सनमाईक किंवा मार्बल जे आहे वेगळ्या वेगळ्या डिझाईनमध्ये सगळ्या ज्या आपण वॉल डेकोरेट करण्यासाठी यूज करतो अशा टाईपचं सगळं मटेरियल इथं होतं.
इकडे पाहू शकता खूप सुंदर अशी मूर्ती आहे। त्यानंतर बेड बघू शकता तुम्ही, आपलं बेडरूम डेकोरेट कसं करू शकतो त्या टाईपचे सगळे बेड वगैरे आहे। त्यानंतर इथे हे वॉल हँगिंग आहेत खूप छान छान असे, बघू शकता काम किती सुंदर असं केलेलं आहे त्याच्यावरचं। त्याचप्रमाणे इथे बघू शकता पूर्ण पुणे जिल्ह्याचा मॅप तयार केलेला आहे आणि तसं सुद्धा आपण करू शकतो। किंवा एखादं हॉटेल वगैरे असेल तुमचं तर तिथं सुद्धा अशा प्रकारचं तुम्ही यूज करू शकता नक्कीच। आपल्या घरामध्ये आपल्या गार्डनमध्ये अशा टाईपचे सोफे किंवा या चेअर्स तुम्ही बघू शकताय, खूप छान युनिक अशा आहेत आणि खरंच आपल्या गार्डनचा किंवा घराचा लुक खूप छान येणार आहे। बघू शकता खूप सुंदर असे डिझाईन्स आहेत, वॉल हँगिंग आहेत छान छान प्रकारचे, बघू शकता छान डिझाईन्स आहेत एकदम। आपलं घर आपण डेकोरेट करल तितकं कमी आहे, बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे हे वॉल क्लॉक आहे, पाहू शकता खूप छान अशा डिझाईन मध्ये आहे, वारली मध्ये डिझाईन आहे। त्यानंतर महाराजांची अशी फ्रेम आहे। आपण आता इकडे बघतो आहोत वॉशरूमचा भाग जो आहे, इथे भरपूर वेगळ्या प्रकारचे कमोड वगैरे होते। त्यानंतर बाथरूम मध्ये आपल्याला कशी कशी सिस्टीम आपण करू शकतो। त्यानंतर वॉश बेसिन जे आहेत ते बेसिन बघू शकता, इकडे भरपूर प्रकारचे शॉवर्स, नळाचे प्रकार भरपूर वेगळे आहेत आणि कंपन्या सुद्धा त्याच्या वेगळ्या आहेत। तुम्ही बघू शकता खूप सुंदर असं दिसतंय हे सगळं, म्हणजे आपलं बाथरूम वॉशरूम सुद्धा आपण कसं म्हणजे आपल्याला पाहिजे त्या प्रकारे करू शकतो, याचे सुद्धा भरपूर डिझाईन्स तुम्हाला इथे मिळणार आहेत। बघू शकता तुम्ही या व्हिडिओ मधून सुद्धा ते पाहून तुम्ही एखाद्या शॉप मध्ये जाऊन की हे असे आम्हाला पाहिजे तर तुम्हाला तसं सुद्धा मिळणार आहे।
या व्हिडिओमधून तुम्हाला आपल्या घराचं म्हणजे समजा बाल्कनी असेल किंवा मधला एखादा पॅसेज असेल, एखादी वॉल असेल, तर ती आपण कशी डेकोरेट करू शकतो, काहीतरी वेगळं आपल्या घरामध्ये आपल्याला युनिक करायचं असेल तर तशा आयडिया इथं तुम्हाला मिळणार आहेत. आणि मी बरेचसे नंबर डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. ज्यांचे मला नंबर मिळाले ते मी नंबर देणार आहे, तुम्ही नक्की चेक करून घ्या ते नंबर. बघू शकता किती सुंदर अशी कलाकृती केलेली आहे. एकदम रेखीव अशा सगळ्या मूर्ती वगैरे बनवलेल्या आहेत, पाहू शकता. आजकाल घराला डेकोरेशन करण्यासाठी अशा कलरच्या ग्लास सुद्धा वापरल्या जातात, तर त्या टाईपचा एक स्टॉल होता इथं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचन. तर इथं बघू शकता भरपूर शेगड्या किंवा चिमणी जे म्हणतो किचनमध्ये असतात, तर त्याची पण भरपूर व्हरायटी होती इकडे, पाहू शकताय. त्याचसोबत वॉश बेसिनतले जे किचनमधले आपले सिंक जे असतात, तर ते सिंक जे आहेत ते त्याचे सुद्धा वेगळे टाईप इथं दिलेले होते, बघू शकता तुम्ही. आपलं घर आपण कसं सजवू शकतो, आपल्या घरात आपल्या वस्तू कशा आपण वापरू शकतो, ते सगळं खरंच इथं खूप छान छान मॉडेल्स होते. बघू शकता हे मॉडेल किती सुंदर अगदी दिसत आहेत. म्हणजे आपल्याला कुठलाही इथलं डेव्हलपिंग करायचं असेल तर त्यासाठी असं पहिले मॉडेल बनवणं खूप गरजेचं असतं आणि त्यानंतर त्याच्यावर आपण काम करू शकतो. अशा प्रकारे दगडापासून बनवलेले छानसे असे मॉडेल्स होते, जे शोपीस म्हणून आपण यूज करू शकतो. संगमरवर पासून बनवलेल्या टिपॉय वगैरे आपण आपल्या हॉलमध्ये वगैरे ठेवू शकतो. असे खूप छान डिझाईन्समध्ये वेगळ्या शेप्समध्ये होते. अशा प्रकारे स्विमिंग पूलचे हे बनवून ठेवले होते सॅम्पल पीस जे आहेत, आपण मॉडेल जे म्हणतो ते. आणि तसे पण इथं स्विमिंग पूलच्या पण ऑर्डर्स इथं त्यांनी घेत होते. सगळ्यांचं स्वप्न असतं आपलं घर जास्तीत जास्त प्रकारे डेकोर करावं किंवा आपल्या घरातल्या वस्तू ज्या आहेत त्या छान छान असाव्यात, कशा असाव्यात, आपल्या मनासारख्या असाव्यात. तर त्या प्रकारचा हा व्हिडिओ होता. आज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय.